अखेर मुक्तासागर लग्नबंधनात अडकले आहेत. सावनीचा डाव हाणून पाडून मुक्तासागरने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुक्तासागरच्या प्रेमाची गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सईच्या प्रेमाखातर दोघांनी लग्न केलं असलं तरी कालांतराने दोघांमधील जवळीक कशी वाढते, एकमेकांविषयी प्रेम कसं निर्माण होतं, या दरम्यान होणाऱ्या मजेशीर गोष्टी, हे सर्व काही येत्या काळात पाहायला मिळणार आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात मुक्तासागरचा लग्न सोहळा पार पडला. मंगलाष्टक, सप्तपदी, कन्यादान, स्मूनमुख पाहणे असं सर्व काही पाहायला मिळालं. सावनीच्या रूपाने आलेलं विघ्न मुक्ताच्या नाटकाने सहज दूर झालं आणि अखेर मुक्तासागरची लग्नगाठ बांधली. वाजत गाजत आता मुक्ता कोळीच्या कुटुंबात प्रवेश होणार. वाजत गाजत आता मुक्ताचा कोळी कुटुंबात प्रवेश होणार आहे. आजच्या भागात गोखले कुटुंबाच्या रीतिरिवाजानुसार मुक्ताची पाठवणी पाहायला मिळणार आहे. तसंच दोन्ही कुटुंब एकत्र जेवताना दिसणार आहे. यावेळी गोखले कुटुंबाच्या पद्धतीने खास मेजवानी असणार आहे. मुक्तासागरचा खास उखाणा पाहायला मिळणार आहे. परंतु या दरम्यान गोखले कुटुंबाच्या पद्धतीनुसार जावयाला गोड पदार्थ खाऊ घालायचं म्हणून मयुरेश आणि मयुरी भरपूर सागरला बासुंदी खाऊ घालतात. सागरला दुधाची खूप ॲलर्जी असते, हे कोणालाच माहीत नसतं. शेवटी सागर मयुरेश मयुरीला थांबवतो. मात्र याचा वाईट परिणाम सागरला हनीमून दरम्यान होतो. लग्नानंतर मुक्तासागर हनीमूनला जातात. त्यावेळेस जास्त प्रमाणात बासुंदी खाल्ल्यामुळे सागरला जुलाबचा त्रास सुरू होतो. म्हणून तो वेटरला जुलाबचं औषध आणण्यासाठी सांगतो. या दरम्यान मुक्ता खोलीत येते तेव्हा वेटर सागरच्या औषधीऐवजी कंडोम आणून देतो. यामुळे गडबडच होते. मुक्ता सागरला कंडोमविषयी विचारते, पण सागरला ते समजत नाही. तो औषधीविषयी बोलत असतो. यामुळे मुक्ताला पुन्हा एकदा सागरच्या बाबतीत गैरसमज होतो. पण आता हा गैरसमज कसा दूर होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडतं याचा व्हिडिओ आता सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान मुक्तासागरच्या लग्नामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या ऑनलाईन TRPमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या ऑनलाईन TRPच्या यादीत प्रेमाची गोष्ट मालिका पहिल्या स्थानावर आहे, तर ठरलं तर मग दुसऱ्या स्थानावर आली आहे.